नमस्कार. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच दिल्लीच्या जंतर मंतरवरून अशी बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे की आपल्या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे असं कळविण्यात आलेलं आहे. आज जंतर मंतरवर मागील 1 महिन्यांपासून जे प्रोटेस्ट करत होते विद्यार्थी स्टुडंट भारताच्या कानाकोपऱ्यातून एकत्रित जमून त्या लोकांच्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे. सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील व त्यांची इतर टीम असेल, ज्या पद्धतीने त्यांनी शांततापूर्ण हा प्रोटेस्ट केला त्याचं फळ त्यांना आज मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण शिक्षणामध्ये आपण बघितलं मागील कित्येक दिवसांपासून अनेक पेपर फुटी झालेले आहेत. त्या पेपर फुटींचा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचे शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पहिली मागणी केलेली होती व दुसरी मागणी होती त्यांची की जी शिक्षण प्रणाली आहे ती सिस्टम बदलण्यात यावी. तर ती देखील बदलण्याचा सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं आहे. खरोखरच ज्याप्रमाणे भगतसिंग राजगुरू यांनी इंग्रजांविरुद्ध इन्कलाब जिंदाबादचा नारा देऊन आंदोलन उभं केलं होतं, तोच नारा देत सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांनी या स्वतंत्र भारतामध्ये आंदोलनाचा एक नवा अजेंडा उभा केलेला आहे. आणि त्यामुळं सरकारला देखील या आंदोलनासमोर झुकावं लागलं. आज अखेर विद्यार्थ्यांचा, या भारतातील तमाम विद्यार्थ्यांच्या फ्युचरचा प्रश्न याच्यामधून सुटला असं म्हणायला खरोखरच वावगं ठरणार नाहीये. आज हे जे विजय आहे तो केवळ सोनम वांगचुक, अभिजित दिपके किंवा स्टुडंट्स यांचा नसून तमाम भारतामधील सर्व पालकांचा व त्या पालकांच्या पाल्यांचा हा विजय आहे. कारण भविष्यामध्ये असे अनेक परीक्षा येतील, असे अनेक पेपर्स येतील, त्या फुटण्याची भीती राहणार नाही. कारण ते करण्या अगोदर ते आजचा दिवस आठवतील. खरोखरच आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं या तमाम भारतातील जंतर मंतरवर एकत्र जमून ज्यांनी हा आंदोलन उभा केला त्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्या सर्व स्टुडंट्सचं मनापासून अभिनंदन करतोय की त्यांनी एकजूट दाखवली आणि सरकारला नमतं घ्यावं लागलं. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एवढंच विनंती करू इच्छितो की आपणही यापुढे भ्रष्टाचार असेल किंवा दाट दपटशाही असेल त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत दाखवावी व एकजूटपणा दाखवावा, हीच आमच्या चॅनलच्या वतीने आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. मी हुसेन शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सोलापूर.